नागपुर में दर्दनाक सड़क हादसा। वाठोड़ा रोड फ्लाईओवर पर तेज रफ्तार बुलेट अनियंत्रित, युवक की मौत। नागपुर से एक दर्दनाक सड़क हादसे की खबर सामने आई है। वाठोड़ा रोड फ्लाईओवर ब्रिज पर तेज रफ्तार बुलेट बाइक अनियंत्रित हो गई, जिससे बाइक सवार युवक की मौके पर ही मौत हो गई। मृतक की पहचान अंशुल तिवारी 32 वर्ष के रूप में हुई है, जो सुयोग नगर का निवासी बताया जा रहा है। हादसे के तुरंत बाद स्थानीय लोगों ने मानवीय संवेदना दिखाते हुए घायल युवक को अस्पताल पहुंचाया, लेकिन डॉक्टरों ने जांच के बाद उन्हें मृत घोषित कर दिया। इस घटना से इलाके में शोक की लहर फैल गई। घटना की जानकारी मिलते ही अजनी पुलिस मौके पर पहुंची और पंचनामा कर आगे की जांच शुरू कर दी है। प्रारंभिक जांच में हादसे का कारण तेज रफ्तार के चलते बाइक का संतुलन बिगड़ना बताया जा रहा है। पुलिस मामले की विस्तृत जांच कर रही है। नागपुर से अब्दुल शेख की खास रिपोर्ट। और ऐसी ही खबरों को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चॅनल। घटना आहे यातला मृतकाचं नाव आहे अंशुल हिरालाल तिवारी, वय 32 वर्ष, राहणार सुयोग नगर, पोलीस ठाणे आजनी येथील हा मृतक होता। हे 22 तारखेला रात्री वाठोड्यावरून कळमण्याकडे जाणारा जो फ्लाय ब्रिज आहे, प्रजापती नगरचं जे मेट्रो स्टेशन आहे त्या तेथील फ्लाय ब्रिजवरची घटना आहे। तर मृतकाच्या बुलेट गाडीवर होते ते। बुलेट गाडीवरून त्यांची गाडी अनियंत्रित झाल्याने ती गाडी उजव्या काठाड्याला घासलेली आहे आणि डॅमेज झालेली आहे आणि ते अनियंत्रित झाल्याने ते मृतक खाली पडले। आणि तेथील जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी 112ला सुद्धा कॉल केलेला आहे पोलिसांना आणि तात्काळ त्यांना मेडिकल ट्रॉमा येथे घेऊन गेलेले आहेत। त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना उपचारादरम्यान मृत घोषित केलेले आहे। त्याबद्दल अजून ड्रिंक बद्दल काही म्हणजे उपलब्ध नाही आहेत, हे रिपोर्ट आल्यानंतर त्यात कळेल। त्या गाडी मोटरसायकल बुलेट आहे आणि गाडीचा क्रमांक MH31FY 0375। परंतु आम्ही या गाडीची त्याच दिवशी म्हणजे मृतकाची ओळख पटवण्यासाठी डिटेल काढून कॉल केला असता ही गाडी दुसऱ्याच्या नावावर आहे आणि त्याचा मालक सुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं तर ते त्याची गाडी आणि ते स्वतः घरी हजर होते। ह्या गाडीचं सुद्धा एक वेगळं समजा त्याबद्दल डिटेल काढण्यात येईल की गाडी चोरीची आहे का त्यांची आहे म्हणून।